नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. रिसेंटली तुम्ही न्यूज ऐकत असाल, रिसेंटली तुम्ही शासनाचे परिपत्रक बघत असाल, तर या येणाऱ्या कालावधीमध्ये खूप चांगल्या जाहिराती येण्याचे चान्सेस आहेत. इलेक्शनचा मुद्दा जर तेवढा सोडला, आचारसंहिता सोडली तर 1 महिन्याचा तो कालावधी, पण त्याच्यानंतर किंवा त्याच्या अगोदर सुद्धा जाहिरात येण्याची आणि परीक्षा होण्याचे चान्सेस आहेत. उदाहरणार्थ काय तुम्हाला मी इथे दिलंय, मनपाच्या जाहिराती येणार आहे बघा. नाशिक मनपा असू दे, डोंबिवली कल्याण डोंबिवली असू दे, पुणे मनपा असू दे, ह्या जवळपास 11 ते 12 मनपाच्या 4 ते 5 हजारापर्यंत व्हॅकन्सी येणार आहे. लेखा कोशागार 450+ जागा ऑलरेडी त्या सगळ्या रेडी आहेत, बिंदू नामवली पद्धतीने. ऍड येणं फक्त बाकी आहे. अन्न औषध प्रशासनाच्या 10,000च्या पलीकडे जागा येणं अपेक्षित आहे. गट क गट ड च्या जागा त्याच्यामध्ये अपेक्षित आहे. त्यातल्या यामध्ये लिपिकच्या पण जागा, ज्यांचं मराठी किंवा इंग्लिश टायपिंग झालंय त्या विद्यार्थ्यांना ही संधी आहे. आदिवासी विभागाची जाहिरात आहे बघा, जी की 650+ जागेसाठी जाहिरात आहे, ती जी की सगळे विद्यार्थी फॉर्म भरू शकतात, ती पण जाहिरात पेंडिंग आहे. आणि फक्त ST कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी म्हणजे 12,500 जवळपास जागा आहे, ती पण जाहिरात येणं अपेक्षित आहे. त्यानंतर वन विभागाच्या जवळपास 12,000+ गट क गट ड च्या जागा येणार आहे. रिसेंटली जे वन विभागाचे अधिकारी त्यांनी सांगितलं होतं की आम्हाला जागा भरणं गरजेचं आहे, कित्येक वर्षापासून भरती झालीच नाही आहे. त्यानंतर BMC, आता BMC तुम्हाला माहिती आहे 1846 ची ऑलरेडी जाहिरात आलेली आहे. ह्या सगळ्या ज्या एक्झाम आहेत ना, हे एक्झाम TCS IBPS पॅटर्ननुसार होत्या. आणि TCS IBPS पॅटर्न जर आपण बघितला तर त्यामध्ये जे सब्जेक्ट आहेत ते खूप सोपे आहेत. सोपे इन द सेन्स कॉम्पिटिशन प्रचंड आहे बरं का. सब्जेक्ट मी सोपं म्हटलं, पण जेवढं म्हटलं तेवढं सोपं नाहीये ते करणं. सो यासाठी फक्त 4च सब्जेक्ट तुम्हाला करायचे. ते कसे करायचे, अभ्यासाचा पॅटर्न कसा असावा, ह्या सगळ्या एक्झामला एकत्रितपणे सरळ सेवेला गट क गट ड ला मला जर फॉर्म भरायचे, एक मला पोस्ट पाहिजे असेल तर एकत्रित अभ्यास मी कसा करू शकतो. कारण प्रत्येकासाठी वेगवेगळा अभ्यास करायचा, प्रत्येकासाठी वेगळे सिलेबस तोचे, सब्जेक्ट तोचे, फक्त पॅटर्न थोडासा कमी जास्त होऊ शकतो. काठीणी बाबी थोडीशी कमी जास्त होऊ शकतो, थोडीशी म्हणतो मी तुम्हाला. बाकी तुम्हाला कॉमन सिलेबस, कॉमन सब्जेक्ट, कॉमन एक्झाम कशी तयारी करता येईल या संदर्भात थोडीशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देतो. तिकडे जाण्यापूर्वी या संदर्भातली इग्नाइट अकॅडमीची जी बॅच आहे, सरळ सेवा सर्वसमावेशक, ही बॅच सगळ्या सरळ सेवेच्या एक्झामला चालणार आहे. ज्याच्यामध्ये आता मी सांगितले नगरपालिका, BMC असेल, अन्न औषध प्रशासन असेल, किंवा लेखाधिकारी कोशागार असेल, किंवा वन विभाग असेल, किंवा आदिवासी विभाग असेल, किंवा तत्सम सरळ सेवेच्या ज्या एक्झाम आहे त्या सगळ्याच एक्झामसाठी ही बॅच तुम्हाला चालणार आहे. ही बॅच मध्ये तुम्हाला बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत शिकवलं जाणार आहे. सराव टेस्ट सीरीज उपलब्ध आहे, PDF स्वरूपात नोट्स, रेकॉर्डेड लेक्चर आहे, अनलिमिटेड व्ह्यूज आहे. ही बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड उद्यापासून चालू होते, 16 सप्टेंबर पासून चालू होते. फीज 1499 प्लस GST. फार कमी फी मध्ये ही बॅच अवेलेबल आहे. पहिल्या 250 विद्यार्थ्यांसाठी बॅच डिस्काउंट मध्ये 25% ऑफ यामध्ये असेल. यामध्ये 25% ऑफ घेऊन तुम्ही बॅच घेऊ शकता आणि कोड वापरायचा TCS25 नावाचा. काही अडचण वाटली तर खाली नंबर, ह्या नंबरला कॉल करू शकता. तुमच्या मुद्द्याकडे मी तुम्हाला घेऊन जातो बघा. सरळ सेवा भरती जर आपण बघितली ना, जनरली 4 सब्जेक्ट आहे. 4 सब्जेक्ट आहे. कसे असं 4 सब्जेक्ट तुम्हाला बघा, मराठी भाषा व्याकरण, इंग्रजी भाषा व्याकरण, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी. सगळ्यांवरती साधारणतः प्रश्न प्रत्येकी 25-25 येतात. प्रत्येकी 2-2 मार्कासाठी म्हणजे 50-50 मार्कासाठी प्रत्येक सब्जेक्ट आहे. 100 प्रश्न 200 मार्कांसाठी आहे. आणि मराठीचा क्वेश्चन पेपर मराठीमध्ये, इंग्लिशचा इंग्लिशमध्ये, आणि लँग्वेजचे पेपर हे मराठीमध्ये जनरली असतात, कुठे कुठे इंग्लिशमध्ये पण येतात. बरोबर, मराठीमध्ये असणारच आहे. 100 मिनिटात तुम्हाला सोडवायचं आहे. म्हणजे साधारणतः 100 मिनिट आहे, 100 क्वेश्चन आहे, 100 मिनिटामध्ये सोडवायचे आहे आणि 200 मार्कांसाठी आहे. आणि याला निगेटिव्ह मार्किंग नसते. बरोबर, निगेटिव्ह मार्किंग नसते. मग इथे तुम्हाला कधी कधी एक्झाम सांगितलं जातं की तुम्हाला मिनिमम 45% मार्क पडले पाहिजे, तर तुमचा विचार आम्ही मेरिटसाठी करतो. म्हणजे आउट ऑफ 290 मार्क काही काही एक्झामला असतात, एवढे मार्क पडलेले असं देतात ते लिमिट. सो असं पण एक अट असते. मग आता तुम्हाला साधारणतः इथे जर एखादी एक्झाम टार्गेट करायची असेल तर साधारणतः जर तुम्ही कॅटेगरीनुसार किंवा ओपन, आता मी जनरल तुमचं सांगतो की तुम्हाला टार्गेट किती ठेवायला पाहिजे. सपोज 200 पैकी तुम्हाला साधारणतः 60-70% म्हणजे 70 मॅक्सिमम, जर 140 मार्कापर्यंत तुम्ही जर जात असाल कमीत कमी मॅक्सिमम ओपनचा जर तुम्ही विचार कराल तर 200 पैकी 180 प्लस तुम्हाला मार्क इथे घेणं गरजेचं आहे. कारण कॉम्पिटिशन प्रचंड वाढलेली आहे. सो त्या अनुषंगाने तुम्हाला आत्तापासून तयारी करणं गरजेचं आहे.
ऍड आली की मुलं फॉर्म भरतात, नो डाऊट ती दरवर्षीच आहे. ऍड आल्यावर फॉर्म भरतात, ऍड आल्यावरच अभ्यासाला लागतात, हे दरवर्षीच आहे. पण तुम्हाला बिफोर जर आम्ही माहिती देतोय, आमचं काम आहे की विद्यार्थ्यांना अवगत करणं, नॉलेज देणं. बाकी बॅचेस लावणं हा हेतू नाहीचे. बॅचेस लावा न लावा आम्ही सांगतोय फक्त तुम्हाला. ज्यांना गरज असल्याने बॅच नक्कीच जॉईन करायचा, फायदा होणारच आहे. पण ज्यांना वाटतं की मला सेल्फ स्टडी करता येते त्यांनी सेल्फ स्टडी पण करा. पण मागचे रिझल्ट बघितले तर सरळ सेवेमध्ये इग्नाइट अकॅडमी खूप चांगले रिझल्ट दिलेले आहे. तुम्ही तलाठी भरती बघा, आता ग्रामसेवक भरती बघा, आरोग्य सेवक भरती बघा, आदिवासींची जाहिरात बघा, टीचर भरती बघा, शिक्षक भरती बघा, ग्रुप सीच्या एक्झाम बघा, एमपीएसच्या, ह्या सगळ्यांमध्ये इग्नाइट अकॅडमीचे रिझल्ट आहे. WCT WRD में सुद्धा आपले रिझल्ट आहे. म्हणजे इतकी रिझल्ट आहे. 1200 शिक्षक भरतीमध्ये आहे. बाकी विचार जर केला तर खूप सारे, जवळपास 2-3 हजारा पलीकडे आपले रिझल्ट ह्या वर्षभरात गेलेले आहे. सो तुम्हाला मार्गदर्शनाची गरज असेल तर नक्कीच यासाठी आपण इथे विचार करू शकतो इग्नाइट अकॅडमीचा. ओके, आता इथे बघा, हे सगळं पॅटर्न तुम्ही लक्षात घेतला तर याच्यामध्ये सोपं करून सांगायचं म्हटलं तर काय सांगेल तुम्हाला की प्रत्येकाला कोणता ना कोणता एक विषय सोपा वाटतो, आपला असा वाटतो. तो करायला लागलं की मला सर कॉन्फिडन्स बिल्डअप होतो. सो यापैकी कोणताही एक विषय तुम्ही सुरुवातीला घ्या, अभ्यासला लागा. यासाठी आता लक्षात काय घ्यायचंय, तुम्हाला ही एक्झाम घेणारी जी संस्था आहे, फॉर एक्झाम्पल TCS एक्झाम घेणार आहे, मग TCSचा पॅटर्न काय आहे, TCS काय लेवलपर्यंत विचारते, काय डेप्थ पर्यंत प्रश्न विचारते, हे एकदा व्यवस्थित समजून घ्या. हे समजून घेतलं ना मग अभ्यासाला योग्य दिशा मिळते. त्यासाठी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, इग्नाइट अकॅडमीचे बुक्स पण अवेलेबल आहे. तुम्ही बुक्स प्रेफर करा, खाली नंबर डिस्क्रिप्शन नंबर आहे, ते जाऊन नंबरवर कॉल करा. तुम्हाला प्रिव्हियस इयर TCS पॅटर्ननुसार, IBPS पॅटर्ननुसार बुक सेट मिळणार. तो बुक्स व्यवस्थित हँडल करा. पहिली पायरी अभ्यासाची तीच आहे की ह्या सरळ सेवेचा अभ्यास करताना तुम्हाला त्या एक्झामला जी संस्था एक्झाम घेते, कंडक्ट करते, त्यांचं बेसिकली प्रश्न कशा प्रकारचे विचारते, काय डेप्थ पर्यंत आहे, काय काठिण्य पातळीपर्यंत विचारतात, हे सगळं पहिले लक्षात घ्या. तुम्ही 10वी 12वी बोर्डाची एक्झाम देण्याच्या अगोदर सगळ्यांनीच 10वीच्या बोर्डाच्या एक्झामच्या अगोदर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघितले होते. का बघितले बरं? ते बघितल्यानंतर एक कॉन्फिडन्स आपल्यामध्ये येतो की यस आय कॅन डू इट, मी करू शकतो, मला जमेल, हे आय विल. म्हणजे तो कॉन्फिडन्स आणण्यासाठी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर पहिले बघणं गरजेचं आहे. त्यासाठी मी तुम्हाला सांगतो की सगळ्यांनीच TCS IBPS पॅटर्नचं 4600+ क्वेश्चनचं पुस्तक घ्या. TCS पॅटर्ननुसारचं पुस्तक नक्कीच घ्या तुम्ही. आता तुमच्यासमोर काही प्रश्न आहेत बघा, किती दिवस शिल्लक आहे? आता तुम्ही जर बघितलं तर मनपाच्या जाहिराती येणंच अपेक्षित आहे, येतीलच, काही दिवसातच येतील मनपाच्या जाहिराती. बघा, आदिवासी, ह्या तुम्हाला मी आता आदिवासी विभाग भरती आहे, मनपा भरती आहे, वनरक्षक भरती आहे म्हणजे वन विभागाची आहे, त्यानंतर BMC ऑडी आलेली आहे, शिक्षक भरती ऑडी आलेली आहे. शिक्षक भरती सोडून द्या, तो भाग वेगळा आहे. पण ह्या ज्या सरळ सेवेत नगरपालिकेच्या जाहिराती येणार आहेत ना, त्यासाठी तुमच्याकडे दिवस जर आपण म्हटलं, आता ही ऍड येऊन ती एक्झाम होणं आता शक्य नाही. आचारसंहितेच्या अगोदर, आचारसंहितेनंतर, दिवाळीनंतर होण्याचे चान्सेस आहे. म्हणजे नोव्हेंबरमध्ये, डिसेंबरमध्ये तुमच्या एक्झाम होण्याचे चान्सेस आहेत. तो जर विचार केला आपण तर तुम्ही सप्टेंबरमध्ये आहात, म्हणजे सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, साधारणतः 3 महिने तुमच्या हातात आहे. 3 महिने तुमच्या हातात. 3 महिन्यात तुम्हाला प्रॉपर स्टडी. लक्षात घ्या, इथे कॉम्पिटिशन प्रचंड आहे. लाखो विद्यार्थी फॉर्म भरतात. तुम्ही एकटे आहात का इथे? नाही, तुमची कॉम्पिटिशन तुमच्या स्वतःबरोबर आहे, पण इतरांबरोबर सेकंडरी आहे. स्वतःला पहिले हरवायचंय, मग इतरांना पण हरवायचंय. लक्षात घ्या, तुम्हाला अभ्यासाचा हा वेग किती फास्ट ठेवावा लागणार आहे. सो त्यासाठी मी मला सांगतोय, वेळ किती त्यानुसार तुम्ही आता डिसिजन घेऊन टाका. अभ्यासाला वेळ द्या. दररोजच्या तुमच्या दिनचर्येमध्ये दररोज ऍटलिस्ट, जर तुम्ही टोटली फ्री असाल तर 7 ते 8 तास अभ्यास करा. जर तुम्ही इतरत्र जबाबदारी असून तुम्ही अभ्यास करतात, 2, 3, 4 तास तुम्ही वेळ काढा. गृहिणी असाल, महिला असाल, तुम्हाला सांगितलं दिवसभरात तुम्ही 3 तास जरी काढले आतापासून तर या एक्झाम मध्ये तुम्ही क्रॅक करू शकता. मनपा जाहिरात, तुमच्या जिल्ह्यामधली जाहिरात आहे, जिल्ह्यामध्ये जॉब मिळणार तुम्हाला. लिपिक टंकलेखकचे जॉब मिळते तुम्हाला, टायपिंग असेल तर, म्हणजे असंख्य जॉब इथे अवेलेबल आहे. कमी वेळेत जास्त अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला मी सजेस्ट करेल, तुम्ही मार्गदर्शक एक निवडा. मार्गदर्शन घ्या. मार्गदर्शन घेताना शब्द मी याला ऍड करेल, योग्य मार्गदर्शन घ्या आणि योग्य मार्गदर्शन घेऊन त्याला फॉलो करा. प्रॉपर फॉलो करा. ते सांगतात ते ऐकत चला. फक्त हे योग्य असावं हे पण लक्षात घ्या. यासाठी ऑप्शन म्हणून तुम्हाला एक ऑप्शन आमचा पण असणार आहे, इग्नाइट अकॅडमीचा. हा पण ऑप्शन तुम्ही नक्कीच एकदा बघा. युट्यूबवर जा, तुम्ही युट्यूबवर सगळं लेक्चर बघा, सगळी टीम बघा आणि मग डिसाईड करा. आवश्यक ते नेमके करा. एक्झाम कोणती आहे? आता फॉर एक्झाम्पल मी म्हटलं BMC ची एक्झाम आहे, फॉर एक्झाम्पल मी म्हटलं मनपाची एक्झाम आहे, म्हणजे BMC मनपाच आहे, मनपाची आहे, MNPचा एक्झाम आहे. फॉर एक्झाम्पल म्हटलं मी वन भरती आहे, त्यानुसार त्या एक्झामला सब्जेक्ट तेच आहे. GK GS मध्ये बदल आहे. म्हणजे जीकेचा अभ्यास करताना मनपामध्ये, नाशिक मनपा असेल तर नाशिक मनपाची माहिती जास्त विचारतील, BMC ची जाहिरात जास्त विचारतील. वन विभागासंदर्भात तुम्हाला फॉरेस्ट संदर्भातले प्रश्न जास्त येऊ शकतात.
म्हणजे तुम्हाला ऍग्रिकल्चरचा लँड बद्दलचा विचार करायचा आहे, म्हणजे त्यानुसार तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे. नेमकं आवश्यक ते नेमकं करा. लक्षात द्या, या सरळ सेवेच्या या बॅच मध्ये तुम्हाला हे सगळं मिळणार आहे. बाकी काही करायची गरज तुम्हाला पडणार नाहीये. स्वतःला दररोज टेस्ट करा. तुम्ही जर अभ्यासाला लागलात ना आजपासून, तर दररोज टेस्ट करा. म्हणजे दररोज करा, आठवड्यातनं करा, केलं पाहिजे. तुम्ही करताय ते योग्य आहे का, एक्झामच्या दृष्टीने बरोबर आहे का, रिझल्ट ओरिएंटेड आहे का, हे सगळं चेक करत चला. स्पर्धा किती आहे मी तुम्हाला मगाशीच म्हटलं, लाखो विद्यार्थी फॉर्म भरताय सध्या, लाखो. सरकारी नोकरीची सध्या सगळ्यांनाच गरज आहे. सो AI आल्यापासून तर अजून वाढलेली आहे. सो तुम्ही लक्षात घ्या की तुम्ही इतरांपेक्षा किती लवकर अभ्यासाला लागतात, इतर तुमच्या किती पुढे आहे, किती मोठी स्पर्धा आहे. मला स्पर्धकाला हरवायचं असेल तर मला दिवसभरातनं किती वेळ दिला पाहिजे, कधीपासून अभ्यासाला लागलं पाहिजे, आत्ता लगेच अभ्यासाला लागणं गरजेचं आहे का, हे सगळं लक्षात घ्या. टार्गेट ठेवून अभ्यास करा. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, तुम्हाला साधारणतः 80% प्लस तुम्हाला, म्हणजे मी तुम्हाला 80% प्लस मार्क पाडणं साधारणतः कॅटेगरीनुसार गरजेचं आहे. म्हणजे 200 पैकी तुम्हाला कमीत कमी 160, तुम्हाला 180 म्हटलोय, म्हणजे 90% तुम्हाला जावं लागणार. इतकी मोठी कॉम्पिटिशन आहे. एवढी मोठी कॉम्पिटिशन आहे तर तुमचा अभ्यास किती जबरदस्त असणं गरजेचं आहे. त्यासाठी स्वतःला प्रॉपर वेळ देऊन अनालिसिस करा आणि अभ्यासाला लागा. याबाबत तुम्हाला इग्नाइट अकॅडमी तुमच्या बरोबरच आहे. चुकांमधून शिका. तुम्ही ठरवलंय मला इथे बाण मारायचा, इथे लगेच लागणार आहे का, नाही. बाण बघा कुठे लागले, इकडेच लागले, भलतीच ठिकाणी लागले, भलत्याच ठिकाणी लागले. इथे इथपर्यंत यात एकही पोहोचला नाही, पण या चुकातनं शिकत गेला. फॉर एक्झाम्पल, माझं मॅथ वीक आहे, माझं इंग्लिश वीक आहे, माझं मराठी वीक आहे, माझं जीके वीक आहे, यातनं शिकत गेला. त्यातनं अजून काय केलं, मॅथ म्हणजे माझा टॉपिक सरासरी हा टॉपिक वीक आहे बाबा. जीके GS मध्ये मला फॉर एक्झाम्पल जॉग्राफी थोडा अवघड जातोय मला. इंग्लिशमध्ये थोडंसं मला पास्ट टेन्स बद्दल थोडी अडचण आहे. त्यानंतर मराठीमध्ये मला थोडंसं शब्दसंग्रहाबद्दल अडचण आहे. हे टॉपिक बाजूला काढा, सब्जेक्टचे टॉपिक बाजूला काढा आणि त्याच्यावरती वर्क करा, मेहनत घ्या, प्रचंड मेहनत घ्या. आणि तुमचा जो विकनेस आहे ना, त्या विकनेसला स्ट्रेंथ मध्ये कन्व्हर्ट करा. ही जर तुमची विकनेस स्ट्रेंथ मध्ये कन्व्हर्ट झाली तर तुमची ग्रोथ 100% होणार. हे मला सांगायची गरज आहे, तुम्हाला माहिती आहे. तुमच्या ऑफिसमध्ये तुम्ही जिथे जॉब करतात किंवा जे काय असेल, तुमच्या क्लासमध्ये एक मुलगा हुशार आहे, दुसरा मठ्ठ का आहे, एकाला जास्त सॅलरी एकाला कमी का आहे, दोघांमध्ये डिफरन्स आहे की तो जो पहिला आहे ना तो प्रचंड मेहनती आहे, समजून घेतो आणि त्या विकनेसवरती काम करतो, म्हणून त्याची स्ट्रेंथ आहे. तो सगळ्या विषयात स्ट्रेंथ त्याने घेतली म्हणून त्याला जास्त मार्क पडले, म्हणून त्याला पगार जास्त आहे. तुम्हाला कमी काय, तुमची विकनेस आहे, तुम्ही विकनेसवर कामच करत नाही, तुम्ही विकनेसवर अजून विकनेस तयार करताय. म्हणजे ऑलरेडी विकनेस आहे त्यात अजून विकनेस आणताय तुम्ही. सो असं नाही घडलं पाहिजे. विकनेस असेल तर थोडं थांबलं पाहिजे. एखाद्या विद्यार्थ्याला विकनेस आला, आजारी पडला तर डॉक्टर सांगतात थांबा, काहीच करू नका, बाहेर जाऊ नका, सुट्टी घ्या, आता स्कूलला जाऊ नका, घरीच थांबा, आराम करा, झोपा. विकनेस मला सरांना लावतो, विकनेस स्ट्रेंथ मध्ये कन्वर्ट झाली की मग परत चालू करा. बरं, हे लक्षात घ्या. सो लागेल, पण त्याला वेळ लागेल. कुणाला 2 दिवसात जमेल, 3 दिवसात, 4 दिवसात. एखाद्या सायकल चालवता येत नाही, मग असं काय फॉर्म्युला आहे का 5 दिवस या आणि सायकल शिका. कदाचित 10 दिवस लागतील, 15 दिवस, महिना पण लागू शकतो. काही ना 2 दिवसात मग सायकल येऊ शकते. डिपेंड करतं तुम्ही किती तीव्र इच्छेने त्याच्यावरती काम करताय. सो हे पण होणार आहे. तुम्हाला आतापासून कामाला लागणं गरजेचं आहे. दुसरं, सराव करणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, मी नेहमी एक वाक्य सांगतो, प्रत्यक्ष युद्धामध्ये रक्त जर कमी सांडवायचं असेल ना तर सरावाला घाम गाळावा लागेल. युद्धाच्या अगोदर घाम गाळावा लागेल. आणि आता युद्ध तुमचं येणार आहे, त्या युद्धाच्या अगोदर आता सराव करणं गरजेचं आहे. मग नंतर युद्ध रक्त कमी सांडेल, घाम जास्त गाळला तर. म्हणजे आता सराव प्रचंड करा. त्यासाठी मी तुम्हाला नेहमी सांगतो, PYQ आणि MCQ वरती पण मेजर तुमचं लक्ष असलं पाहिजे. म्हणजे तुम्ही ऑथेंटिकेट डेटा जो आहे, ऑथेंटिकेट काय बुक्स आहेत, या बुक्समधनं तो तुम्ही अभ्यास करताय, पण ही रिडिंग तुम्ही करताय, फक्त रिडिंग करून चालणार नाही, ते टेस्ट केलं गेलं पाहिजे. आणि टेस्टमधनं तुम्हाला MCQ PYQ सोडवता आले पाहिजे. त्यात विकनेस काय आहे, स्ट्रेंथ काय आहे, याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे आणि विकनेसवरती काम करायला पाहिजे. लक्षात घ्या, इथे तुमचं जे साधन आहे, जे युद्धामध्ये लढायचं ज्याच्याद्वारे वेपन आहे, ते वेपन काय आहे, MCQ आहे. सो MCQ ची प्रॅक्टिस जबरदस्त करा. टेस्ट सिरीज इग्नाइट अकॅडमीकडनं जवळपास 7-8 हजार क्वेश्चन अवेलेबल आहे. टेस्ट सिरीज लावा, टेस्ट सिरीज सोडवा, विकनेस शोधा, विकनेसवरती काम करा. ह्या सगळ्या गोष्टी प्रॉपर तुम्ही करत गेला ना तर प्रॉपर अभ्यास तुमचा होणार आहे, तुमचा कॉन्फिडन्स बिल्डअप आहे. मी तुम्हाला आता जे सांगितलं तेच प्रश्न इथे टाकले. अभ्यास झालाय असं तुम्हाला वाटतंय, सर झालाय, किती वेळ वाचलं, असं झालं, 10 वेळेस, 3 वेळेस, 5 वेळेस, सर 2 वर्षांपासून वाचतोय.
कसं कळणार आहे, कसं कळणार, तर त्यासाठी मला सांगतोय टेस्ट युअर सेल्फ, याचा माझा सेपरेट व्हिडिओ पण आहे बघा, खूप चांगला एक्सप्लेन करून सांगितलंय. स्वतःला टेस्ट करा. मार्केटमध्ये गेलो आपण सगळं टेस्ट करतो ना, शूज घेताना टेस्ट करून बघतो, गॉगल घेताना टेस्ट करून बघतो, शर्ट घेताना घालून बघतो का मला व्यवस्थित येतो का, फिटिंग मध्ये आहे का. सो तुमचा अभ्यास झालाय कसं कळेल, टेस्ट द्या, दररोज आठवड्याने टेस्ट द्या. टेस्ट अवेलेबल आहे मार्केटमध्ये, खूप जास्त अवेलेबल आहे. तुमच्या विकनेसवरती काम करा. मी तुम्हाला आत्ताच बोललो टेस्ट युअर सेल्फ, तुमची विकनेस काय ती ओळखा. ही जर ओळखता आली ना तुम्हाला, आयडेंटिफाय जर झाली ना तुमची, आयडेंटिफाय झाली तर याच्यावरती काम करा. ओळखा, स्ट्रेंथ ओळखा आणि विकनेस ओळखा, त्याच्यावरती काम करा, त्याच्यावर फोकस करा, त्याच्यावर काम करा. तुमची ग्रोथ होणार म्हणजे होणार 100%. मला सांगा, तुम्ही जर या महिन्यामध्ये तुमची स्वतःवरती काम केलं तर पुढच्या महिन्यात तुमचा कॉन्फिडन्स वाढला, तुमचं काम वाढलं, तुमची जबाबदारी वाढली, तुम्ही मेहनत चांगली घेताय, तर साहजिक तुमच्या ऑफिसमध्ये तुमचा बॉस तुम्हाला देईल की वाढून सॅलरी. कदाचित 4 महिन्यात देईल, 6 महिन्यात देईल, पण देईल का. अरे यार खूप कामाचा आहे, खूप जबाबदारी काम कर, खूप मेहनत घेतोय, हा याच्यात 10 महिन्यापूर्वी असा होता, आत्ता हा असा आहे. डेफिनेटली तसंच आहे अभ्यासाच्या बाबतीत. तुम्ही आत्ता जे आहात ना ते आहातच, याच्यावरती काम करा. डेफिनेटली तुम्ही अकॅडमीत रीच होणार आहात, एखाद्या एक्झामला क्रॅक करणार आहात. यासाठी तुम्हाला मदतीसाठी इग्नाइट अकॅडमीने 25% ऑफमध्ये पहिल्या 500 विद्यार्थ्यांसाठी ही फी दिली आहे. 1499 प्लस जीएसटी यावरती ऑफ आहे 25%. तुम्ही लगेच जॉईन करू शकता. ही बॅच चालू होते बघा, 16 सप्टेंबरपासून ही बॅच चालू होते. लाईव्ह बॅच आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे. लाईव्ह बघता नाही आलं तर रेकॉर्डेड लेक्चर किती वेळेस रिपीट करून बघू शकता, फास्ट फॉरवर्ड करून बघू शकता. याला लिमिट नाही आहे. तुमच्या एक्झाम होईपर्यंत ऍटलिस्ट 1 वर्षापर्यंत याला व्हॅलिडिटी असणार आहे. ह्या सगळ्या येणाऱ्या भविष्यातल्या TCS पॅटर्ननुसारच्या एक्झामला तुम्हाला जर तयारी करायची असेल तर हा चांगला ऑप्शन आहे. मार्गदर्शनाची गरज ज्यांना ज्यांना वाटते त्यांनी नक्कीच जॉईन करा. ज्यांना वाटतं सेल्फ स्टडी होतोय त्यांनी सेल्फ स्टडी अभ्यास मात्र चालू ठेवा. येणारा एक्झाम लवकरच आहे. या संदर्भात सगळ्या बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत बॅच असणारे सराव टेस्ट सिरीज आहे, PDF स्वरूपात नोट्स आहे, रेकॉर्डेड लेक्चर आहे, अनलिमिटेड व्ह्यू आहे. कुपन वापरायचं तुम्हाला TCS 25 नावाचा. आणि या संदर्भात काही अडचण असेल तुम्हाला तर एक नंबर मी तुम्हाला शेअर करतो, ह्या नंबरला तुम्ही कॉल करू शकता. नंबर आहे 88 88 88 88 25 61 17. या नंबरला आपण कॉल करून पूर्ण बॅचची माहिती घेऊ शकता, टेस्ट सिरीजची माहिती घेऊ शकता, बुक्सची पण माहिती घेऊ शकता. ओके, सो तुर्तास थांबतो. काही अडचण असेल तर कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, कारण इथून पुढे सगळ्या सिरीजमध्ये येणाऱ्या एक्झामची पूर्ण माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला कुठे जायची गरज नाही. इग्नाइट अकॅडमी आमची टीम तुम्हाला पूर्ण यूट्यूबवरती मार्गदर्शन करणार. तुर्तास थांबतो. धन्यवाद.